हाय हॅलो सर्वांना. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी मेघना तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजची रेसिपी असणार आहे वाटाणा स्पेशल. तर इथे वाटाणा सोलत आहे आणि मी असं काही घेतलं आणि श्री मध्ये मध्ये करायला आला नाही, असं कधी होत नाही. तर चला आता आपण रेसिपी बघू. तर इथे मी लांब असा बासमती तांदूळ घेतलेला आहे, जो की आपण बिर्याणीसाठी वगैरे यूज करतो ना, तोच आहे. तर तो तांदूळ मी स्वच्छ धुवून भिजत घातला. तर मी इथे वाटाणा फक्त घेतलेला आहे, त्यामुळे याला व्हेज बिर्याणी तर नाही म्हणता येणार, पण आपण वाटाणा फ्राईड राईस म्हणू शकतो याला. कारण की मी ह्यामध्ये जास्त भाज्या वगैरे घातलेल्या नाहीत, फक्त वाटाणा आणि 1-2 मसाल्यांमध्येच हा राईस होऊन जातो. तर इथे फ्रेश असे वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे एवढे फ्रेश आहेत ना, की एकदम फ्रेश फील आला. तर आता बाकीची तयारी करून घेऊ. तर त्यासाठी मी इथे कांदा उभा पातळ असा कट करून घेतला आणि त्याबरोबर टोमॅटो पण कट करून घेतला. नंतर आपले थोडेसे खडे मसाले, थोडे काजू, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट आणि व्हेज फ्राईड राईस मसाला. तर हा मसाला यूज करूनच हा आपल्याला राईस करायचा आहे. नंतर तेजपत्ता, मिरची आणि तांदूळ आणि वाटाणे. तर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. तर आपली ही सगळी तयारी झाली की आता आपण फ्राईड राईस करायला घेऊ. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. तर कुकरपेक्षा ना कढईमध्ये हा राईस छान होतो, कारण की भिजवलेला असतो, त्यामुळे पटकन होतो. नंतर मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यावर खडे मसाले टाकले. तर यामध्ये मी जिरे, लवंग आणि काळी मिरी, तेजपत्ता वगैरे टाकलेला आहे. आणि हे खडे मसाले आहेत ते तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये दगडी फूल, दालचिनी, स्टार फूल वगैरे पण ॲड करू शकता. नंतर मग मी मिरची टाकली आणि लांब चिरलेला कांदा होता तो पण असा टाकून छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. तर मी इथे जास्त मसाला न यूज करता छान असा राईस बनवणार आहे, कारण की इथे मी गरम मसाला वगैरे बिर्याणी मसाला न वापरता फक्त एकच मसाला वापरणार आहे, फ्राईड राईस मसाला. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, खरंच खूप छान होतो. नंतर यामध्ये काजू ॲड करून घेतले, ह्याच तेलामध्ये टाकले की ते छान ब्राऊन कलरला येतात. आणि आलं लसूण पेस्ट पण टाकून घेतली. नंतर काजूला थोडासा ब्राऊन कलर आला की मग आपण टोमॅटो टाकून घेऊ. तर कांदा, काजू वगैरे छान भाजून झालेले आहेत आणि त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. तर टोमॅटो पण छान भाजून घ्यायचा. तर इथे आपण थोडंसं मीठ टाकलं ना की टोमॅटो वगैरे पण खूप छान भाजला जातो. तर मी इथे थोडंसं मीठ ॲड केलं आणि नंतर परतून छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. तर ही स्टेज ना कुठल्याही भाजीला खूप महत्त्वाची असते, की छान तेल सुटेपर्यंत भाजलं की त्या ग्रेव्हीमध्ये किंवा त्या बिर्याणीमध्ये अशी खूप छान टेस्ट उतरली जाते. नंतर मी वाटाणा, लाल तिखट आणि व्हेज फ्राईड राईस मसाला एवढंच ॲड केलेलं आहे. तर खूप कमीत कमी मसाल्यामध्ये ही बिर्याणी खूप छान होते. नंतर आपण भिजत घातलेला जो तांदूळ होता ना, तो यामध्ये ॲड करूया. तर इथे बघा, ही वाटीला थोडा कमी असा तांदूळ आहे. तर तेवढंच आपण पाणी घालायचं आहे. हा तांदूळ मी छान मिक्स करून घेतला आणि जेवढं तांदूळ होतं ना, तेवढंच पाणी टाकलेलं आहे. तर तेवढ्याच पाण्यामध्ये हा राईस खूप छान शिजतो, कारण की आधी आपण भिजत घातलेला असतं ना, त्यामुळं ह्याला जास्त शिजवायची गरज लागत नाही. 5 ते 7 मिनिटामध्ये हा राईस तयार होतो. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रेड केली. नंतर मी हे 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर झाकून ठेवलं आणि उघडल्यानंतर हे बघा किती छान राईस झालेला आहे. खरंच वास पण खूप छान आलेला आहे. तर फ्राईड राईस मसाला वापरून एवढा छान भात होतो. तर तुम्ही ना ह्यामध्ये वाटाण्याच्या ऐवजी मटकी मोड आलेली किंवा अख्खा मसूर भिजवून वगैरे हे पण ट्राय करू शकता. खरंच खूप छान होतात त्याचे पण राईस. मी मटकीचा पण एकदा केलेला होता, तर तो पण खूप छान झालेला आहे. तो पण एकदा मी तुमच्याबरोबर शेअर करीन. पण वाटाणा, मटकी आणि अख्खा मसूर याचे पण राईस खूप छान होतात.
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.